श्रोते हो, 5 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी श्रावण सुरू होतोय. श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार आहे. तर याच निमित्ताने मी तुमच्यासाठी आज खास श्रावण महिना विशेष 16 सोमवार व्रताची माहिती देणार आहे. चला तर मग या व्रताची माहिती बघूयात. पहिला आपण बघणार आहोत की हे व्रत करावे कसे, व नंतर या व्रताची फलश्रुती काय आहे, म्हणजेच हे व्रत का करावे हे बघणार आहोत. या व्रताची सुरुवात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी किंवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही सोमवारपासून करता येते. क्रमाने 16 सोमवार करून येणाऱ्या 17व्या सोमवारी या व्रताचे उद्यापन करावे. व्रत करणाऱ्या व्यक्तीने सकाळी स्नान करून सोवळे व धूत वस्त्र नेसून श्री शंकराची मनोभावे पूजा करावी. नमस्कार करून फळांचा, शिऱ्याचा किंवा खिरीचा असा गोड पदार्थ नैवेद्य दाखवावा. दिवसभर उपवास करावा. आपली नित्यकर्मे करावीत. मनात श्री शंकरांचे स्मरण करावे. ज्यांना उपास करणे शक्य नाही त्यांनी गव्हाच्या रव्याचा गूळ व तूप घातलेला शिरा किंवा खीर खावी. संध्याकाळी स्नान करावे व श्री शंकरांची षोडशोपचारे पूजा करावी. पांढरी फुले व 3 पाने असलेले बेल व्हावेत. 16 सोमवारच्या पोथीचे वाचन करावे. कैलास राणा शिवचंद्र मोळी ही शिवस्तुती म्हणून लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा ही शंकराची आरती करावी. नंतर शंकरांचे ध्यान करावे. मनातल्या मनात श्री शंकराला आपली इच्छा सांगून ती पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. गव्हाच्या कणकेचा गुळ तूप घालून केलेल्या चुरम्याचा नैवेद्य दाखवावा व सर्वांना प्रसाद वाटून व्रत करणाऱ्या व्यक्तीने तो प्रसाद ग्रहण करून उपास सोडावा. या प्रसादात तसेच त्या दिवशी केलेल्या इतर पदार्थात मीठ घालू नये. अशा पद्धतीने 16 सोमवारचे व्रत पूर्ण झाल्यावर 17व्या सोमवारी व्रताची सांगता करावी. या दिवशी प्रसादासाठी गव्हाच्या 5 किलो कणकेचा चुरमा तयार करावा. त्याचे 3 भाग करावेत. एक भाग देवळात श्री शंकरासमोर ठेवावा, दुसरा ब्राह्मणांना द्यावा व तिसरा भाग घरी आणून कुटुंबातील सर्व मुला माणसांना देऊन स्वतः ग्रहण करावा. उद्यापनाच्या दिवशी कुंकू, शेंदूर, हळद, गुलाल, पांढरी फुले, अष्टगंध, धूप, अक्षता, कापूर, नारळ, सुपारी, बेलाची पाने आणि नैवेद्य इत्यादी 16 जिन्नस पूजेच्या साहित्यात घेऊन देवळात जावे. श्री शंकराची यथासांग पूजा करून 108 किंवा 1008 3 पानी बेल व्हावेत. नमस्कार करून आपली इच्छा पूर्ण करण्याची श्री शंकराला प्रार्थना करावी व नैवेद्य दाखवावा. उद्यापनाच्या दिवशी देवळातून घरी आल्यावर 16 सोमवारची पोथी वाचावी व शिवस्तुती म्हणून आरती करावी व प्रसाद वाटावा. देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलावून देवळात करायच्या सर्व गोष्टी कराव्यात. या दिवशी कुटुंबातील सर्वांनी पंचपक्वान्नाचे भोजन करावे. गाईला चारा द्यावा. हे व्रत भक्तिभावाने करावे, कारण देव भक्तीचा भुकेला आहे. आता आपण बघणार आहोत या व्रताची फलश्रुती काय आहे. श्री शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी 16 सोमवारांचे व्रत श्रद्धेने केल्यास इच्छित फलप्राप्ती होते आणि दुःख, दारिद्र्य, विवंचना, रोग इत्यादी संकटे नष्ट होतात. हे व्रत करणाऱ्यास सुख, शांती, संपत्ती व आरोग्य लाभते. मानस आनंद व समाधान मिळते. दूर गेलेल्या व्यक्तीची भेट होते. संतती प्राप्ती होते. विवाह जमतात. व्यापार करणाऱ्यांना व्यापारात भरपूर फायदा होतो. नोकरी नसणाऱ्यांना नोकरी मिळते. एखाद्या आजारातून पूर्णपणे बरे होता येते. तर श्रोते हो, मला खात्री आहे की हे व्रत कसे करावे हा तुमचा प्रश्न आता या माहितीमुळे नक्कीच मिटला असेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी याच 16 सोमवार व्रताची कथा अपलोड करणार आहे. तर अशाच छान छान माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.